तर छत्रपती संभाजीनगराच्या क्रांती चौकामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबतच काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते सहभागी झाले। तर याच ठिकाणी भाजपकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन केलं। या एका चिमुकलीसाठी इकडे राजकारण आम्हाला करायचं नाही, राजकारणाची हे नाही। इकडे आम्ही चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी हा जुल्म केलाय त्या जुल्मींवर कारवाईशी सक्त झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्हाभरात सर्वदूर पावसाच्या मुसळधार सरी बरसत आहेत। सकाळपासून पावसाच्या संततधारेमुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय। गणेशोत्सव आता जवळ आलाय आणि यात मंडळांना सवलतीच्या दरामध्ये वीज मिळणार आहे। ही जोडणी तात्पुरत्या स्वरूपाची असेल, मात्र मंडळांनी अधिकृत कंत्राटदाराकडूनच जोडणी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईत गणेशोत्सवादरम्यान अखंड वीज पुरवठा व्हावा यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीनं तात्पुरती वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया सोपी केली आहे। अर्ज केल्यानंतर 2 दिवसात संबंधित मंडळांना तात्पुरती वीज जोडणी मिळू शकणार आहे। त्यासाठी मंडळांना कंपनीच्या संकेतस्थळावरती अर्ज करावा लागेल आणि मंडळांना घरगुती श्रेणीतील वीज दर लागू केला जाईल। नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 24 जणांसोबतच बस चालक आणि क्लीनर अशा एकूण 26 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी वायुसेनेच्या विमानानं आज जळगाव जिल्ह्यातील 24 जणांचे मृतदेह नाशिकमध्ये आणण्यात येणार आहेत। तिथून कुटुंबियांकडे ते पोहोचवले जातील। याच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेत। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद साधला। मी स्वतः काल पासून आपले संरक्षण मंत्रालय, त्याचबरोबर गृहमंत्री महोदयांनी देखील एक नोडल ऑफिसर कोऑर्डिनेशनसाठी दिला होता आणि त्याचबरोबर मी आपले लोकसभेचे स्पीकर ओम बिर्लाजी यांच्याही कानावर घातलं। त्यामुळे तिकडून केंद्र सरकारकडून पूर्ण एअरफोर्सचे विमान त्यांना आपल्याला गोरखपूर टू नाशिक इथे त्यांच्या डेड बॉडीज आहेत त्या पोहोचवण्यासाठी मदत होते। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहेत। आपले जळगाव भुसावळचे लोक हे आहेत आणि त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जी काही मदत लागेल ती महाराष्ट्र सरकार देखील करते, केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करते आहे आणि आता जे जखमी आहेत त्यांचा देखील उपचार पूर्णपणे आपण करूया। तर नेपाळमध्ये दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातल्या यात्रेकरूंचा मृत्यू झाला। बस दरीत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाल्या। नेपाळमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रक्षा खडसे त्या ठिकाणी पोहोचल्या आणि जखमींवरती तातडीनं उपचारांसोबतच मृतदेह भारतात आणण्यासाठी त्या प्रयत्न करतायत। भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे हे सुद्धा नेपाळमध्ये दाखल झाले। पुढची बातमी आहे भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवननं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली। क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रेमानं गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 37 वर्षीय क्रिकेटपटूनं आज भल्या सकाळी ट्विटरवरून निवृत्तीची घोषणा केली आणि एका दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या शिखर धवन यानं एक्स पोस्टच्या माध्यमातून एक भावनिक व्हिडिओ संदेश जारी केला, ज्यात त्याला मिळालेल्या सर्वांचं सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। संपूर्ण प्रवासात अतूट पाठिंबा दिल्याबद्दल त्यानं त्याचं कुटुंब, बालपणीचे प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे त्यानं आभार मानले।